हाय हॅलो नमस्कार। आता जस्ट आठवलं की बेसनाचे लाडू करूया आज। बरेच दिवस झाले चालले पाटलांचे बेसनाचे लाडू खायच्यात, तर म्हटलं करूया बेसनाचे लाडू। तर मी ठेवले आता चहा उकळायला। चहा उकळते, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, 5:30। आणि इकडं तूप गरम करायला ठेवले मी। हे असं एवढंच तूप होतं माझ्याकडं, एवढा डब्बा होता, पावशेर असं माझ्या अंदाजे। तेवढं सगळं टाकलंय पुसून। गावरान तूप होतं, ते म्हशीचं आणलं होतं त्यांनी। आणि बेसन चाळून ठेवले। तर या मग लाडू तयार झाल्यावर खायला। तर काही नाही, असंच म्हटलं करावं लाडू। बरेच दिवस झालं पोरं पण म्हणतात ते मम्मी लाडू कर। माझे असतात करून ठेवलेले, घरात संपल्यात ते, तर आता करायचेत लाडू। आणि त्याआधी महत्वाचं म्हणजे थंडी खूप आहे हो, काळजी घ्या सगळेजण। आणि मी पण चहा घेते आता, चला। तर या चहा घ्यायला सगळेजण। मला चहा असाच लागतो, जरा जास्त वेळ उकळलेला, तो छान लागतो। बरं वाटते। बेसन लाडू मधली सगळ्यात कंटाळवाणी प्रोसेस ही असते। ते बेसन लाल खमंग भाजूपर्यंत ना त्याला हलवावं लागतं। लाडू त्याच्याशिवाय चव पण नाही देत। आणि माझ्या दीदीला आवडतं हा लाडू, खूप आवडतो। लाडू असले ना डब्यात करून ठेवले की तिचे पप्पा आणि दिदूबाई जेवण झाले की सकाळ संध्याकाळ त्यांना खातात आवडलं। बरं आपल्याला येते म्हणून, नसतं येत तर कशाला एवढी झंझट घेतली असती। आणि मी तर म्हणते जोपर्यंत आपण म्हातारे होत नाही तोपर्यंत शिकावं माणसानं। मी पण नवीन नव्हते काही करत, जमत नव्हतं, त्याच्यामुळे इंटरेस्ट नव्हते दाखवत। पण एक कळलं मला की आपण त्याच्यात उतरल्याशिवाय किंवा ती गोष्ट आपल्याला मनापासून करायची जी इच्छा झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही। हे असलं मला पण नव्हतं आवडत, मग मी शिकले हळूहळू हळूहळू आणि जमून गेलं। अवघड काही नसतं, आपणच अवघड म्हणतो। हे होईल का माझ्याच्याने, ते होईल का माझ्याच्याने, मी असं करू शकेल का, काही नाही, सगळं होतं। फक्त इच्छा आणि काय म्हणतात जिद्द पाहिजे माणसाला करायची, कुठलंही क्षेत्र असो किंवा काहीही असो। ब्लाऊज पडलाय 2-3 येऊन, ते पण शिवायचे मला। 2-3 दिवस केला जरा आराम, पद्धत बरोबर नव्हती त्याच्यामुळे। म्हटलं आता उद्यापासून चालू करा। ह्याला ना असं भाजून भाजून हात दुखून येतं। असं बेसन भाजून बारीक गॅसवर भाजावं लागतं ते। असं लाल खरपूस भाजल्याशिवाय त्याला चव येत नाही। करपवायचं नाही, खूप लक्ष द्यायला लागतं। जरा दुर्घटना काय म्हणतात, नजर हटी दुर्घटना घटी, लगेच करपतं। मग ते करपतं की कडू लागतं। त्यात थोडासा बारीक रवा भाजून टाकायचा, म्हणजे जेणेकरून कोण टाकतं कोण नाही टाकत, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे। आता याच्यात पिठी साखर, थंड झाल्यावर पिठी साखर आणि विलायचीची पूड टाकून त्याचे लाडू वळायचे। एवढं सोपं असतं, फक्त हे बेसन भाजणं थोडंसं कठीण आहे जरा, म्हणजे ते प्रमाण कळलं पाहिजे, नाही तर करपून जातं मग असं होतं। बाय। सोयाबीन चिली खायची तुला? बापरे, बर करू हा। झाले अशा प्रकारे लाडू बनवून।